महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की ज्या पद्धतीने पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची स्थिती झालेली असते, त्या पद्धतीने तुझं भजन करत असताना तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं मन राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. आईचं उदाहरण दिलं पहिल्या चरणामध्ये. बघा तुम्ही, आईचं अंतकरणच वेगळं असतं. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा दृष्टांत कोणता असेल तर तो आई. संतत्व आणि मातृत्व हे एक समान आहे. संतत्व जरा मोठं असलं तरी एका ठिकाणी महाराज सांगतात की त्या संतत्वाला सुद्धा मातृत्वाची उपमा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या जगात आई एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. बरं, कोणत्याच नात्यामध्ये एवढं प्रेम असू शकत नाही. बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ दिसू नये, पण आईच्या नात्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. आईची अपेक्षा फक्त एकच की माझ्या मुलाने खूप मोठं झालं पाहिजे, उच्च पदावरती गेलं पाहिजे, अधिकारी झालं पाहिजे. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही प्रकारचा लोभ मनामध्ये नसतो. निस्वार्थ प्रेम आपल्या मुलावरती करते ती आई. पोटी भारव आहे त्याची सर्वस्व ही. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या गर्भामध्ये राहतो, आहे की नाही. 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म होतो आणि त्याचे सर्वस्व हीच आहे. दूध पाजते ती आई आपल्या मुलाला आणि लहानाचं मोठं करते. मला सांगा, दूध कसं तयार होतं कोणालाच सांगता येणार नाही. आज विज्ञानाने एवढे शोध लावले, विज्ञान इतकं पुढं गेलं, इथला माणूस थेट अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो. पण त्या विज्ञानाला अजून एक शोध लागलेला नाही की आईच्या रक्तापासून दूध कसं बनतं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती.
ज्या आईने रक्ताचं दूध करून पाजलं त्या आईचे दुधाचे उपकार कधी फेडता येतील का? इथं आलेल्या मला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल हो? किती? असे अनंत अनंत करोडो रुपये जरी दिले तरी आईने पाजलेल्या दुधाची किंमत कधीच होणार नाही. म्हणून त्या दुधाचे उपकार तरी कधी विसरू नका. तू विसरू नको लडी बाळा आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लडी बाळा आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लडी बाळा. जगामध्ये आईच्या दुधाचे उपकार फेडणं कोणालाही शक्य नाही. कोण करेल हो आई इतकं प्रेम? कुणीच आई एवढं प्रेम करू शकणार नाही या जगामध्ये. लक्षात घ्या. सबसे बडी है माँ सबसे बडी है माँ. पगले सबसे बडी कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है ये दुआ, देती है दुबारे पगले, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. या जगातलं सगळ्यात मोठं नातं, या जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. म्हणून आईची बरोबरी या जगात कोणीही करू शकत नाही. एक जण माझ्याकडे आले मला म्हटले, ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कस काय? ते म्हटले, पूर्वी आई माझी मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायको सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही.
त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. निघून गेली. वाटल्यास चेक करून बघा, आहे की नाही. इथं आलेली जी काही बहिरी लोक आहेत ना, दुसरं काहीच कारण नाही, फक्त त्यांच्या बायकोच्या बडबडीने बिचारे बहिरे झालेले आहेत बरं का. म्हणून आईची बरोबरी या जगात कोणतंच नातं करू शकत नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. म्हणून आईचं अंतकरण, आईची जी स्थिती असते ना, महाराज म्हणतात, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आईचं ज्या पद्धतीने अंतकरण असतं, पुत्राची वार्ता ऐकत असताना आईच्या अंतकरणामध्ये होणारा जो आनंद असतो, महाराज म्हणतात, तुझं भजन करत असताना मला त्या पद्धतीने माझी स्थिती व्हावी. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. आणि त्यानंतर हरणाचं उदाहरण दिलं, ना दे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. त्या हरणाप्रमाणेच तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण.